मी बाळासाहेब गरकळ आज भोगस पारगावातून लाईव्ह येण्याचं कारण आमच्या या 6,000 लोकवस्तीच्या गावाचा एक असा रेंगाळत पडलेला एक विषय होता आणि गेली 75 वर्षामध्ये भारत देश स्वतंत्र झाल्यापासून तो जसाच्या तसाच होता. आणि तो विषय म्हणजे भोगस पारगाव ते चकलांबा रस्ता. या भोगस पारगाव ते चकलांबा रस्त्यावर अनेक वेळा अनेक लोकांच्या कारकिर्दीमध्ये बजेट पडलं गेलं. यामध्ये शासनाचा काहीही दोष नाही. शासनाकडून या रस्त्याच्या मागणी संदर्भात या ठिकाणी बजेट देण्यात आलं, परंतु ज्या राबवणाऱ्या व्यक्ती होत्या त्या राबवणाऱ्या व्यक्तीकडून तो रस्ता पूर्णत्वास गेला नाही आणि अनेक वेळा बजेट पडूनही तो रस्ता जशाला तसाच फक्त कागदावर त्या ठिकाणी दाखवला गेला. आणि एक गेल्या वर्षभराच्या अगोदर तो विषय प्रामुख्याने लावून धरला, कारण या 6,000 लोकवस्तीच्या गावाचा तो एक महत्त्वाचा विषय होता. आणि त्या रस्त्याने दररोज आमच्या भोगस पारगावातील एक 3,000 ते 4,000 लोक दररोज अपडाऊन करतात. शेतकरी असतील ते शेतकरी त्या रस्त्याने दररोज ढोरं घेऊन म्हणा किंवा बैलगाडी घेऊन म्हणा किंवा मोटरसायकलीवर म्हणा त्या रस्त्याने जाणं येणं त्यांना करावं लागतं. आणि त्या ठिकाणी त्या रस्त्याला एक 700-800 लोक आज घडीला वास्तव्याला आहेत. त्यांची घरं त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडे जर समजा त्यांच्या पावसाळ्यामध्ये त्यांचे होणारे जे हाल आहेत ते रस्ता न झाल्यामुळं किंवा रस्त्याला चिखल झाल्यामुळं अनेक लोक त्या रस्त्याने या ठिकाणी आपल्या कुटुंबासमवेत जात असताना वाहनावरून पडलेले आहेत. आजही कित्येक लोकांच्या शरीराला त्या रस्त्याच्या झालेल्या ज्या जखमा आहेत त्या जखमा तशाच आहेत. आणि ही कुठंतरी माझ्यासारख्या एका साहित्यिक मनाला बोचत होती. आणि म्हणून मी गेल्या वर्षी हा विषय प्रामुख्याने लावून धरला. आणि लावून धरल्यानंतर आज त्या विषयाला या ठिकाणी प्रामुख्याने यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु हे जे यश आहे हे यश कोणामुळं जर आलं असेल तर आमच्या या बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा मतदारसंघाचे एक लोकाभिमुख नेतृत्व, कार्यकुशल नेतृत्व या ठिकाणी हा प्रश्न त्यांनी प्रामुख्याने मार्गी लावल्यामुळे या ठिकाणी माझं असं मत झालं की घसांनाचं कुठंतरी कौतुक आपण जाहीरपणे करणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आज हा विषय घेतलेला आहे की आमच्या या आष्टी पाटोदा मतदारसंघाचे एक कार्यकुशल नेतृत्व, कोणाच्याही समस्येला कोणाच्याही प्रश्नाला त्या ठिकाणी आवर्जून दखल घेणारे आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य व्यक्तीच्या प्रश्नाची दखल घेऊन सुरेशांना धस यांनी हा प्रश्न मार्गी लावलेला आहे. आणि त्या रस्त्याचं काम या ठिकाणी आज चालू झालेलं आहे आणि लवकरच तो रस्ता पूर्णत्वास जाणार आहे हीही खात्री त्या धसांनामुळे मला या ठिकाणी वाटते आहे. आणि आमच्या या सर्व भोगस पारगावकरांना आज आनंद झालेला आहे. 6,000 लोकवस्तीचं गाव, परंतु आजपर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने त्या विषयाकडे लक्ष दिलं नाही, गांभीर्याने पाहिले नाही. आणि या ठिकाणी मी तर असं म्हणेन की कुठल्याही या ठिकाणी शासनाचा दोष नाही, कारण शासनाने त्यांच्या याच्यानुसार काम केलेलं आहे. शासनाने बजेट वर्ग केलेला आहे, परंतु ज्यांनी तो रस्ता राबवला, ज्यांनी तो रस्ता कागदावर दाखवला ते या ठिकाणी चुकीचं होतं, प्रकर्षाने चुकीचं होतं. आणि हा विषय मी लावून धरला. आणि आपल्या या ठिकाणी एक लोकप्रिय लोकाभिमुख नेतृत्व म्हणून आज आमच्या या धसांनाकडे पाहिलं जातं. म्हणून या ठिकाणी कुठंतरी त्यांचं नाव या ठिकाणी घेणं आवश्यक आहे, घेणं मला उचित वाटलं, म्हणून मी या ठिकाणी आज नाव घेतो आणि तेही जाहीरपणे घेतो. आणि या ठिकाणी त्यांचं नाव घेणं मला संयुक्तिक वाटलं, मला योग्य वाटलं, म्हणून मी या ठिकाणी घेत आहे. कारण तसा जर विचार केला तर हा बाळासाहेब गरकळ कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्याही व्यक्तीचा चाहता आजपर्यंत नाही. कारण ज्यावेळेस चाहता होता त्यावेळेस आमचे साहेब होते, गोपीनाथ मुंडे साहेब होते, त्यावेळेस फक्त मी त्या व्यक्तीचा चाहता होतो.
त्या साहेबांचा चाहता होतो. परंतु साहेब गेल्यानंतर हे ज्या चाहतेगिरी आहे किंवा एखाद्याविषयी प्रेम दाखवणं आहे हे मी सोडून दिलेलं आहे. परंतु आज घडीला साहेबानंतर या ठिकाणी मी मार्क अवश्य आणि 100% देईन सुरेशांना धस यांना. कारण आमच्या या भोगस पारगावचा 6,000 लोकवस्तीच्या गावाचा एक मोठा विषय त्यांनी या ठिकाणी मार्गी लावलेला आहे. आणि हे महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की सुरेशांना धस या ठिकाणी होऊन त्यांनी या ठिकाणी तो विषय हाती घेतलेला आहे. आणि जो कोणी यंत्रणा असतील, जो कोणी या ठिकाणी गुत्तेदार असेल, त्यांना तो आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी पुनश्च एकदा सुरेशांना धस यांचा मी या ठिकाणी कौतुक करतो आणि त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आणि कोणाला समजा असा प्रश्न पडेल की हा व्यक्ती, हा बाळासाहेब गरकळ सुरेशांना धस यांचे जाहीरपणे असे कौतुक का करतो, कारण गेल्या 75 वर्षामध्ये तो प्रश्न कोणीही मार्गी लावलेला नाही. म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही नेत्याचं नाव घेणं मला उचित वाटलं नाही दुसऱ्या. आणि त्यांनी हा विषय मार्गी लावलेला आहे. या 6,000 लोकवस्तीच्या गावांचे त्या ठिकाणी त्या रस्त्याला गेल्यानंतर काय हाल होतात हे प्रत्यक्ष ज्यावेळेस जो व्यक्ती पाहतो, ज्यावेळेस जे जे व्यक्ती त्या रस्त्याने पडलेले आहेत गाडीवर, त्यांना ज्या झालेल्या जखमा आहेत, त्या जखमा जर समजा त्या जखमाची आठवण झाली, कारण आमच्या भोगस पारगावचं एक जागृत देवस्थान, या भोगस पारगावपासून 2 किलोमीटर अंतरावर कराड वस्तीच्या पुढे गेल्यानंतर एक जागृत देवस्थान आहे, गणपती मंदिर. पावन गणपती या नावाने त्या गणपतीला ओळखलं जातं. आणि त्या दर चतुर्थीला त्या ठिकाणी चतुर्थी साजरी केली जाते. एका कुठल्या तरी एका महाराजाचं कीर्तन त्या ठिकाणी ठेवलं जातं. 1,000-2,000 लोक त्या ठिकाणी दर चतुर्थीला जमतात. कीर्तन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी भाविक भक्त येत असतात. त्या ठिकाणी एक सामूहिकपणे त्या ठिकाणी एक पंगत दिली जाते. आणि हा विषय त्या चतुर्थीला जर पाऊस काळामध्ये चतुर्थी जर आली तर त्या महाराजांना, गावकऱ्यांना असा प्रश्न पडतो की आता महाराजांना यायचं कसं किंवा महाराजाची गाडी जाईल कशी. हा विषय आजपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये येत राहिलेला आहे. आणि हा विषय आपल्या आष्टी-पाटोदा मतदारसंघाचे, आष्टी-पाटोदा शिरूर मतदारसंघाचे एक लोकाभिमुख नेतृत्व, एक लोकप्रिय नेतृत्व, कार्यकुशल नेतृत्व आणि मी तर म्हणेन की कार्यतत्पर नेतृत्व सुरेशांना धस तुमचे हा बाळासाहेब गरकळ जाहीर आणि महाराष्ट्रासमोर आभार मानतो या ठिकाणी आणि थांबतो. जय हिंद.